200 डाम मछली। मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आलो आपण तो म्हणजे विशाखापट्टणम मधील काही 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आणि हे आदिवासी मार्केट आहे। इथे सर्व प्रकारची मच्छी विकली जाते, गोड्या पाण्याची मच्छी विकली जाते, खाऱ्या पाण्याची मच्छी विकली जाते, त्याच्यानंतर चिकन मटन या सर्व गोष्टी ते विकल्या जातात। पण आज शनिवार असल्यामुळे आपल्याला चिकन मटन बघायला मिळणार नाही। आज बघायला मिळणार आहे ते म्हणजे मोठे मोठे आणि छोटे छोटे मासे आणि या माशांचे रेट आज तुम्हाला खास करून आजच्या मार्केटमधून तुम्हाला ऐकायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे। चला व्हिडिओला ना सुरुवात करूया मित्रांनो। बॉटल 100 1 लिटर तर बघा इकडे विकली जाते ती म्हणजे ताडी आणि या ताडीचा 1 लिटरचा आहे 100 रुपये। 2 लिटर 200 200 रुपये। बघा 200 रुपयाची ही बॉटल आहे आणि हे जर 1 ग्लास 20 या जर ग्लासमध्ये आपण ताडी पिली तर 20 रुपये। तर बघा या साईडला ताडीचा सुद्धा सेल केला जातो। मार्केट एकदम मस्त आहे आणि हे बघा ग्लास पण ठेवलेले आहेत। ज्याला इथं पियायचे ते इथंच पियायची, ज्याला घेऊन जायचं असेल तर इथून घेऊन सुद्धा जाऊ शकतात। इसमें है कुछ बघा आता याच्यामध्ये नाही आहे। तर चला इथं बसले आम्हा ताडी विकण्यासाठी। ताडी ना रोडच्या साईडलाच विकली जाते हे बघा। तर मार्केटचा ना तुम्ही एकदा नजारा बघा कसा आहे बघा। हा आहे मार्केटचा नजारा। आज हा शनिवार आणि जर संडे जर असताना तर फुल गर्दी असते या मार्केटला, पण आज शनिवार असल्यामुळे बरीच कमी पब्लिक आहे आणि जे शॉप जे आहेत ना ते बरेच कमी ओपन झालेले आहेत। बघा इकडे आहेत दुमडू मासा आहे, म्हणजे तेलुगूमध्ये दुमडू मासा म्हणून बोलतात। हा दुमडू मासा आहे आणि इकडे यांनी साफ केलेला आहे हे बघा। आणि इकडे चालले ती म्हणजे कटिंग, आम्हा करतोय कटिंग हे बघा। आणि कटिंग बघा कशी करते, साफ करायचं इथं काम चालू आहे बघा। प्रत्येक मासा साफ करतात आणि त्यातली सर्व जी माती वगैरे आहे ना काढून कस्टमरला इथं दिली जाते। तर बघा दोन्ही आम्हा लागले साफ करायला इथं मच्छी, इकडे एक आम्हा लागले साफ करायला। इकडं आम्हाच बोलतात, म्हणजे जर आई किंवा जर दीदी ह्या शब्दांनी नाही बोलत, आम्हाच बोलतात। तर आम्हा बघा इकडे दोन्ही लागले साफ करायला आणि कस्टमर तिकडं आहे। कस्टमर दुमडू फिश सेल परचेस हाऊ मेनी केजी 70 रुपीज 70 रुपये, म्हणजे 70 रुपये किलो आहे हा मासा। आणि इकडे चालले साफसफाई चालले इकडे करायला। केजी अम्मा 200 1 1 किलो 120। अच्छा हे 1 किलोचं 120 रुपये बघा। आणि हे आहेत बारके बारके मासे लाईव्ह तांगडा बघा 200। हे छोटे छोटे शिंगाळा मासा आहेत ना, शिंगाळा मासा छोटा छोटा आणि 150। हे बघा निवटे कसे जिवंतच आहेत, निवटा आहेत ना हे जिवंतच आहेत। इवाला 100 रुपये 1 किलो 100 हे 100 रुपये किलो। हे बघा जिवंत आहेत, ते सांगते जिवंत आहे बघा, जिवंत आहेत। तर सो ये सिया फिश या वाटर डाम मछली बघा। तर डाम मछली आपल्याला इकडे बघायला मिळते बघा। कसं वाट्यांवर नाही भेटत, किलोला भेटते ही मासली। हाँ संडे ट्यूसडे फ्राइडे फुल मार्केट पर सैटरडे लो नो। अच्छा तो डेली आप इधर यहाँ पे ऑफ मार्केट हाँ बघा। तर डेली असतो पण कमी असतो मार्केट। तर या बघा हे पूर्णपणे आहे ना मासा बघा, बारके बारके मासे आपल्याला इथं बघायला मिळतात। तर आता आपण जाऊया या साईडला आणि या साईडला पण वेगवेगळ्या प्रकारचा मासा तुम्हाला बघायला भेटेल। आणि इकडं आपल्याला बघायला भेटते ते म्हणजे रहू मासा। रहू मासा कमीत कमी 3 ते 2.5 किलोचा रहू मासा आहे या साईडला हे बघा। आणि हे गोड्या पाण्यातला मासा आहे पूर्ण। अम्मा दिस रेट केजी 130। तर हे 130 रुपये किलो और ये 130 130 रुपये पण किलोच आहे, मस्त आहे की फ्रेश। आणि हे 400 केजी 400 रुपये बघा। सोडा आहेत 400 रुपये, मस्त पैकी सोडा आहेत एकदम फ्रेश। 400 1 केजी 400 रुपयाला। तर बघा अम्माचा हा पूर्णपणे दुकान आहे ना असाच आहे, एवढंच 3 प्रकारचेच मासा आपल्याला इथं बघायला मिळतात। ते म्हणजे सोडा, त्याच्यानंतर हा एक मासा बघायला भेटते, त्याच्यानंतर मग हा एक मासा। तर 3 प्रकारचाच मासा इथं अम्मा विकायला बसले। हे चिलापी मासा बघा, चिलापी मासा पूर्णपणे आणि फ्रेश मासा आहे बघा। रक्त मावळ बाहेरच दिसतो त्याचा, पूर्ण फ्रेश मासा। तर हा पूर्ण चिलापिया मासा केजी अन्ना केजी 100
एक 100 रुपये किलो चिलापिया मासा. त्याच्यानंतर इकडे रहू, जो रहूचा तुम्हाला रेट पहिलाच मी सांगितला. इकडं आहेत त्या म्हणजे कोलब्या, न सोललेल्या कोलब्या. हे बघा कोलब्या मस्त आहेत. 250 250 रुपये किलो. तिकडं आहेत फ्रेश सोडा 350 350 रुपये किलो. 400. हे बघा मोठे मोठे सोडे. हे बघा एकदम हाताला ना, हे बघा बोटांवर थांबतं एवढा मोठा सोडा आहे आणि 400 रुपये किलो आहेत. तर हा शॉपमध्ये पण बघा जास्त मासे नाही, 4 ते 5 प्रकारचेच मासे आहेत. तर ही आहे ना फ्रीज चालू नाही, फ्रीज बंदच आहे. पण बंद झालेल्या फ्रीजचा वापर बघा त्यांनी डीप फ्रीजसाठी त्यांनी केलेला आहे. आणि इकडं कस्टमर आल्यानंतर बघा इथल्या इथंच तो विकतोय. तर ही पद्धत पण पहिल्यांदाच मी बघतोय, म्हणजे डीप फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि ती पण फ्रीज चालू नाही. अण्णा डिफरंट फिश, टोना फिश आहे बघा, टोना फिश, कुपा मासा, बांगडा मासा. आणि तो काढताय तो म्हणजे मोठे मोठे जे कोचे आहेत ना तो काढताय, कारण कस्टमर आलाय कोचे घेण्यासाठी. प्रॉन्स के जी रेट 500 kg. 500 रुपये किलो. हे बघा मोठे मोठे कोचे मासे काढायला लागलाय तो आतून, आणि हे आहेत 500 रुपयांची रेट आहे. हे बघा मस्त मोठं मोठं कोचे मासे त्यांनी बाहेर काढलेत आणि पेर पूर्ण भरलेले आहे. बघा पेरीने भरलेला हा कोचा मासा आहे पूर्ण. हे बघा पूर्ण एक 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 ना पूर्ण पेर पूर्ण भरलेला आहे. गाबोली बोलतात त्याला, त्यांनी भरलेला हा कोलबी मासा. तर या मार्केटमध्ये ना मला संडेला जायचा होता, संडेलाच तुम्हाला दाखवायचा होता. पण आज काही कारणामुळे मला रिलॅक्स भेटल्यामुळे मी विचार केला की पहिला हा मार्केट एक्सप्लोर करूया. आणि हा मार्केट ना आज म्हणजे बराचसा बंदच आहे. तरी पण ज्या ज्या गोष्टी आज आहेत ना ते तुम्हाला दाखवत आहे. शनिवार आहे, शनिवारी पण माझ्या मते मार्केट फुल भरायला पाहिजे होता. पण या इकडे कदाचित लोक आहेत ना ही शनिवारी जास्त मच्छी खात नसतील किंवा चिकन मटन वगैरे खात नसतील. नाहीतर मग यायचं चिकन आणि मटनसुद्धा विकला जातं. पण चिकन आज कुठंच दिसत नाही, फक्त फिशचंच म्हणजे माशांचेच रेट तुम्हाला आज बघायला मिळतील या साईडचे. 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. ही बघा ही जर आपण टोकरी बर्फाची घेतली तर 100 रुपयाला, आणि ते पण तोडून देतोय तो बर्फ. तर हे बघा इकडं या साईडला पूर्ण हत्यारच ठेवलेले आहेत, म्हणजे जी कामाच्या ज्या वस्तू असतात बघा. फावडा आहे, त्याच्यानंतर मग तिकडं कुऱ्हाड आहे आणि कोयता बघा त्यांचा. या साईडला या प्रकारेच कोयता वापरला जातो जास्त. आपल्या प्रकारचा कोयता ना खूप वेगळा असतो. हा एक बघा कोयता कसा वेगळ्या प्रकारचा कोयता. आणि इथं ना धार लावून दिली जाते, तर धार लावून देण्यासाठी पण शॉप आहे तिथं ह्या साईडला. आणि त्या साईडला घमेला पण ठेवलेले आहेत बघा त्यांनी. पद्धत कशी आहे या साईडला मस्तपैकी त्यांनी तो एक चाक लावला आहे आणि चाकाला फिरवत बसला आहे. डेली ऑल डे, मतलब कितने घंटे तक आप घुमाओगे? संडे हाफ डे. अभी ये कितने घंटे तक घुमाते रहोगे? कितना 2 आवर्स 1 आवर? 1 आवर फुल डे. बघा तो पूर्ण दिवस तो असं घुमाते रहोगे. हाँ बघा कोई मतलब इलेक्ट्रिक नाही आहे, ओनली हँड पॉवर. बघा हाताने त्यांचं काम चालू आहे. आणि हा इकडं लावतात ते बघा. इकडं आल्यानंतर मग इकडं ना इकडं ते गरम होत आहे कोळशावर. गरम झाल्यानंतर मग इकडं बघा हत्याराला ना धार लावली जाते. हे बघा. तर हे पण खूप मेहनतीचंच काम आहे. बघा किती मेहनतीचं काम आहे. धार बघा कशी लावली जाते. तर इकडं बघा कसा मासा आहे ना सुकवला आहे. खूप मोठा मासा असेल आणि त्या मोठ्या मासाला काढल्यानंतर सुकवलं आहे बघा. त्यांची हा बघा काटा बघा किती मोठा आहे या माशाचा. रविवारी पूर्ण फुल भरणार. तर बघा मराठी माणूस आपल्याला आजच्या पण व्हिडिओमध्ये मिळालेले आहेत. नाव तुमचं? उदय सिंग राजपूत. उदय. चिलापिया कसे के जी मिळाले तुम्हाला इथं? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. बघा तर त्यांनी हे घेतले 2 किलो चिलापिया मासा घेतले त्यांनी 2 किलो. 80 रुपयाला किलो भेटले त्यांना. आणि इकडं चाललंय ते म्हणजे कटिंगची प्रोसिजर. कटिंग चालू आहे इकडं. अण्णा करतोय कटिंग. तर या साईडला अशाच प्रकारे करावं लागतं. मासं शॉपमधून विकत घ्यायला लागतात आणि त्याच्यानंतर मग कटिंग करण्यासाठी सेपरेट माणूस बसलेला असतो. त्या साईडला म्हणजे या साईडला ही प्रोसिजरच आहे. कटिंगचा माणूस वेगळाच बसलेला असतो आणि तो वेगळाच पैसे घेतो. किलोचं 20 रुपये सांगताय तो. आणि 2 किलो घेतले हे 2 किलो आहेत मासं, म्हणजे 30 रुपये 40 रुपये होतील त्यांचे. पण तो 30 रुपये घेणार आहे त्यांच्याकडून. तर हा जर मी मार्केट रविवारी जर एक्सप्लोर करायला आलो असतो ना तर बरेचसे आपल्याला शॉप आणि बऱ्याचशा मच्छींचे भाव आपल्याला कळले असते. पण चला आज जेवढे काय मच्छींचे भाव होते ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. जर वेळ मिळाला तर पुन्हा एकदा आपण हा मार्केट एक्सप्लोर करू. तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.